नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कला बानेकर वकिलांच्या ऑफिसला आलेली असते. ती बघत असते की रिसेप्शनला तर कोणीच नाहीये. ती विचार करते की आता मी कोणाला विचारू. तेव्हा ती इकडे आजूबाजूला बघते, इथे कोणी आहे का. तेवढ्यातच तिथे एक त्या ऑफिस मधला एम्प्लॉय येतो. कला त्याच्याकडे जाते आणि म्हणते की एक्सक्यूज मी. तेवढ्यातच तो एम्प्लॉय म्हणतो, हा बोला मॅडम, काय मदत करू शकतो मी तुम्हाला. कला त्याच्याकडे जाते आणि म्हणते, इथले हिराचे मुकाद आहेत का आज. तेवढ्यात तो एम्प्लॉय हरतो, नाही ते आता सध्या 4-5 दिवस बाहेर गेले. तुमचं काही काम होत का. कला म्हणते, मला जरा एका डील बद्दल बोलायचं होतं, त्यांच्याशी थोडं महत्वाचं होतं. त्यांचा फोन लागत नाहीये. तो एम्प्लॉय म्हणतो, आता सध्या फोन बंद आहे त्यांचा मॅडम. आम्ही पण त्यांना फोन लावतोय पण त्यांचा फोन लागत नाहीये. कला म्हणते, कुठे गेलेत, काही अंदाज आहे का तुम्हाला, किंवा दुसरा नंबर असेल त्यांचा काही. तो एम्प्लॉय म्हणतो, नाही, दुसरा कोणता नंबर नाही त्यांच्याकडे. तो एकच नंबर आहे त्यांचा, तोही बंद आहे. ते एकच नंबर यूज करतात. कला विचार करत असते की आता काय करू. मी कला विचारते, ते कुठे बसतात, काही मला कळू शकेल का. तेवढ्यातच तो एम्प्लॉय म्हणतो, हो, हीच कॅबिन आहे त्यांची, इथेच बसतात ते. पण मग ते आता इथे नाहीत, सध्या कॅबिन मध्ये कोणीच नाहीये. कला म्हणते, मी एकदा कॅबिन बघू शकते का. तो एम्प्लॉय म्हणतो, हो ठीक आहे मॅडम, तुम्ही बघू शकता कॅबिन. तुम्हाला बघायची असेल तर काही हरकत नाही मॅडम. कला त्याची कॅबिन बघायला जाते. कला त्या माणसाला क्यू म्हणते आणि त्याच्या कॅबिन कडे जाते. कला त्याच्या कॅबिनमध्ये डोकावून बघत असते आणि म्हणते, हा माणूस सीजन सुरू असताना अचानक कसा काय बाहेर गेला. एवढं काय इम्पॉर्टंट असेल, नक्कीच काहीतरी गडबड आहे. कस भेटू आता मी या माणसाला. जास्त चौकशी केली तरी यांच्या नजरेत येईल मी. आणि हा माणूस सुद्धा मला काही चांगला वाटत नाहीये. हा माणूस सुद्धा जरा विचित्रच वाटतोय. याच वागणं मला काय बरोबर वाटत नाही. काहीतरी गडबडच वाटतं मला. याच्यात जरा सांभाळूनच मला आता पाऊल उचलायला लागेल. तेवढ्यातच तो माणूस त्याची पाण्याची बॉटल भरून घेतो आणि म्हणतो, ओ मॅडम, झालं का तुमचं काम. झालं का तुमचं काम झालं असेल तर तुम्ही या आता इथून. कला म्हणते, हो, म्हणजे माझं काम राहीलच आहे. तेवढ्यातच तो एम्प्लॉय हरतो. हे हियाच्या वेंडरच गोडवणे. इथे बाहेरच्या माणसांना जास्त वेळ थांबता येत नाही. कला म्हणते, ठीक आहे. तेवढ्यातच तिथे एक बाबा आलेले असतात. ते कला बघत असतात आणि ते विचार करतात आणि तिथून निघून जातात. तो माणूस म्हणतो, तुम्ही आता या. तेवढ्यातच कला त्या बाबांना बघते आणि हे कोण असा विचार करत असते. इकडे घरी आलेले पाहुणे असतात आणि इकडे अमिका इकडे सोहमला बाजूला घेऊन येते. अनामिका सोहमला विचारते, काय चाललंय तुझं. सोहम म्हणतो, का अनामिका, काय झालं. अनामिका म्हणते, काय झालं विचारतोस का मला तू. अरे, ही बातमी ऐकून माझ्या घर इकडे आले. एवढी गंभीर बातमी आहे ही. तुझ्या बाबांबरोबर माझा भाऊ गेलेला मदतीला आणि तू काय करतोस. प्रत्येक जण काही ना काही करतोय. प्रत्येक जण आपली आपली मदत करतय. पण चांदेकरांचा शेंडेफॉल काय कळतेय तर फक्त येथे बोर करता येईल किंवा काहीतरी बोलता येईल. आबा, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, सगळं व्यवस्थित होईल. आबा, तुम्ही खरंच काही काळजी करू नका, फक्त बोलता येत. साधेकरांच्या शेंडे पडला, दुसरं काही जमत नाहीये, फक्त बोलूनच सगळं व्यवस्थित होणार नाहीये. सोहम, काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला, कळते का तुला. सोहम म्हणतो, अनामिका, मी आता आबांना धीरज देत होतो ना. तेवढ्यातच अनामिका म्हणते, सोहम, तू खरंच शेंडेफश्र मनावर घेतलेला आहेस का असं वागतोयस. कोप्यात पडलेल्या खेळण्यासारखा या माझ्याबरोबर खेळा, माझे लाड करा. तेवढ्यात अनामिका बघते की घरचे आहेत. माझा आवाज थोडा उंचावतोय मी, थोडा आवाज कमी करायला हवा. अनामिका म्हणते, अरे, ती खेळणं तरी करमणूक करत तू काय करतोय. सोहम, तुला तरी कळतेय का. सोहम म्हणतो, अनामिका, तू अशी का बोलतेस. मी काय करायला हवं मला सांग, मी काय करण अपेक्षित आहे मी ते करतो. अनामिका म्हणते, काय अपेक्षा करते तुझ्याकडून मी काय अपेक्षा करणार आहे. याचमुळे ना घरातले तुझ्यावर कोणतीच
जबाबदारी देत नाही, तू जबाबदारच नाहीयस ना, त्यामुळे घरातली तुझ्यावर जबाबदारी टाकायलाच घाबरतात, म्हणून ते सगळे लोक तुला काही जबाबदारी देत नाही. डोंट ट्रस्ट. आता सुद्धा तुझ्या बाबांबरोबर तू जायला होतं, पण कोण गेले? कोण? माझा भाऊ. तू तेवढा जबाबदार नाहीस ना, कारण त्यांना तुझ्यावरती कॉन्फिडन्स नाही, तेवढा केपेबलच नाहीयस तू. सोहम म्हणतो, अनामिका असं काही नाही. अनामिका म्हणते, ऐक ना, जेवू शकशील स्वतः सांग ना, तू जेवण करू शकशील का? तू तेवढ्यात रोहिणी उठून अनामिका आणि सोहम कडे बघत असते की यांच्यात काहीतरी मोठा वाद चाललेला आहे. अनामिका इकडे सोहमशी बोलत असते, तीच काय रोहिणीकडे लक्ष नसतं. अनामिका म्हणते की तुला जेवणासाठी पण आता बायको आणि आई लागणार आहे बोलवायला, आणि हो मी सांगते तुला, काय कर या सिच्युएशन मध्ये, तू काय करायला हवं पेंट कर तू, कारण की तुला तेवढंच जमत ना, दुसरं काही तर तुला कधी जमतच नाही. सिरियसली पेंट पिक्चर. अद्वैत दादा असा जेलमध्ये आहे, ते रड आहे, त्यातून तो ओरडतोय की मला असं वाचवा, याच्यातून मला काढा. कला वहिनी खाली बसली रडली आहे, खूप जास्त रडते. त्यानंतर सरोज काकी साईडला आहे, पोलीस आहेत. हे सगळं इंटेन्स पेंट करते. तुला फार छान जमेल ना तुला, की जास्त झालं? थोडं कमी करून सांगू का? तुला काही कळत नाही का? अनावे त्याला खूप बजावत असते, खूप जास्त. नको नको ते रागवत असते, ही काहीतरी याला सुनावते, नक्कीच काहीतरी बोलली याला म्हणून याचा असा चेहरा पडलेला आहे, आणि जे बोललेली आहे ते काही साधं नाहीये, खूप अवघडच आहे. यांच्यात काहीतरी नक्कीच गंभीर चाललेला आहे. या अद्वैतच मॅटर एकदा हाता सॉरी या अद्वैतच मॅटर एकदा हाता वेगळं झालं ना, मग सोहमकडे मोर्चाचा वळवायला हवा. मग यांच्यात कस किडे पाडते बघा, यांना कस वेगळं करते ते बघा. ती असंच करून एक करून एक काटा मला काढून टाकायचा आहे, आणि या सगळ्यांवर मला माझं राज्य निर्माण करायचं आहे. आता बघाच तुम्ही मी काय करते ते. असा सगळा रोहिणीचा प्लन असतो. इकडे सगळे कोर्टात आलेले असतात. आबा, संगीता, खरे कुटुंब आणि चांदेकर कुटुंब, सगळेच्या सगळं हे कोर्टात आलेलं असतं. सगळे जज साहेबांचा वाट बघत असतात. अर्जुनही तिथे अधूच्या मदतीसाठी त्याचा वकील म्हणून आलेला देखील तिथे आलेला असतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब अद्वतला घेऊन येतात. अद्वत आल्यानंतर अद्वतला विटनेस बॉक्स मध्ये उभं करून टाकतात सगळे. अद्वैतला बघून खूप टेन्शन मध्ये आलेले असतात. सगळ्यांना वाईट वाटत असतं अद्वैतची कंडिशन बघून. मात्र रोहिणी आणि राहुल फार खुश होत असतात. त्यांना खूप मनासारखं झालेलं असतं. त्यांना खूप छान वाटत असतं की आता हा अद्वैत दादा जेलमध्ये जाणार असतं. त्यांच्या एकदम मनासारख्या गोष्टी होत असतात. अद्वैत तिकडे विटनेस बॉक्समध्ये चालत येतो. अर्जुनही अद्वैतला बघतो. अद्वैत अर्जुनला इशारा देऊन हाय करतो आणि विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहून जातो. संगीता ही देवाला प्रार्थना करत असते. तेवढ्यातच तिथे जज साहेब येतात. सगळे उठून उभे राहतात. जज साहेब, कोर्टाची कार्यवाही सुरू करा, असा बाणकरांचा वकील उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, माझे अशील कौस्तुभ सारडा यांच्याबरोबर खूप मोठा फ्रॉड झालेला आहे. त्यांच्याबरोबर यांच्या देवाणघेवाण बाबतीत मोठा फ्रॉड झालेला आहे. कौस्तुभ सारडा हे या शहरातले खूप नामांकित आणि मोठे व्यक्ती आहेत. यांच्यासोबत झालेली जी फसवणूक आहे जज साहेब, तीच म्हणजे समाजासोबत झालेली फसवणूक. त्यात काही बदल नाही. मलाही तेच वाटत की जी फसवणूक एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत होऊ शकते, ती फसवणूक समाजात कोणासोबतही होऊ शकते. हा फक्त विश्वासघातच नाहीये, मला वाट. आणि असं झाल्यावरती समाजामध्ये सामान्य माणसाने काय करायचं, कोणावरती विश्वास ठेवायचा? जर एवढे मोठे नामांकितच व्यक्ती या शहरामध्ये सेफ नाही आहेत, काही घेण्या देण्यासाठी ते सेफ नाही आहेत, तर बाकीच्या सामान्य माणसाने जायचं तरी कुठे? त्यांनी कोणाकडे बघायचं असे ते वकील म्हणत असतात. मिस्टर अद्वैत सांधेकर म्हणतात, नाव मोठं आणि लक्षण खोट. तशीच गंमत झालीय, तसं काहीतरी यांच्यासोबत घडलेलं आहे. ज्याच जेवढं मोठं नाव आहे तेवढे त्यांची लक्षणही खोटे आहेत. माझे अशील मिस्टर सारडा यांना मिस्टर चांदेकरांनी खोटे हिरे आणि खोटे दागिने देऊन फसवलेला आहे. मिस्टर चांदेकरांनी माझ्या क्लायंट सारडांची मानसिक, आर्थिक आणि वैयक्तिक आणि सात्विक फसवणूक
केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी. मिस्टर सारडांनी हे दागिने आपल्या मुलीच्या लग्नात स्त्रीधन म्हणून बनवलेले होते. त्यांना आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नात अभिमानाने मिरवायचं होतं, पण हे सगळं काही शक्य झालं नाही. हे सगळं मिस्टर अद्वैत चांदेकरांच्या फसवणुकीमुळे शक्य नाही झाला. पण आज तो माणूस फसवणूक झाल्यामुळे कोर्टात न्याय मागण्यासाठी उभा आहे. मला त्या माणसाला न्याय हवा आहे. जे त्याच्या बाबतीत घडलं दुसरं कोणा बाबतीत घडू नये म्हणून या बाबतीत त्याने न्याय मागण्यासाठी तो इथे आलेला आहे. रोहिणी म्हणते, बघित वा राहुल, वा काय छान प्लॅन केलास रे राहुल तू, असं रोहिणी राहुलच कौतुक करत असते. वकील साहेब म्हणतात, जज साहेब, मिस्टर सारडनने याच्यावरती विश्वास ठेवला. त्यांनी ग्रीन दर्जाची फसवणूक केलेली आहे. खूप खालच्या दर्जाला उतरून गेले आहेत ते. यामुळे ज्यांच्या घरात लग्न आहे ते दागिने खरेदी करताना त्यांच्या मनात किंतु राहील याबद्दल शंका नाही. लग्नकार्य म्हटले की दागिना हा सगळ्यात आधी घेतली जाणारी वस्तू असते. आता कोणताही सामान्य माणूस दागिना घेण्यासाठी खूप घाबरेल, खूप विचार करेल की दागिने घ्यायचे की नाही. जज साहेब, चांदेकर ज्वेलर्सने केलेली ही फसवणूक काही हजाराची नाहीये, काही लाखाची नाहीये, तर कित्येक कोटी रुपयांची आहे. साहेब म्हणतात, आणि मी तर म्हणेल हा प्लॅन एक फायनान्शियल फ्रॉड आहे आणि असे कित्येक लोक या फ्रॉडमध्ये फसले गेले असतील. सारडा एक मोठं नाव आहे, त्यांनी सगळी चौकशी केली म्हणून हे सगळं त्यांच्या समोर आलं. पण असं जर एखादा सामान्य सरळ माणूस असता तर त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी कशा आल्या असतात? मेराड त्यांना या सगळ्या गोष्टी कशा समजल्या असतात? हे आज सत्य आलंय समोर म्हणून तर आपल्यासमोर हा खुलासा झाला आहे की चांदेकर खोटे दागिने देतात. ते सगळे लोक विचार करत असतात की हे काही खोटे आरोप देत आहे. वकील साहेब म्हणतात, त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की हा फायनान्शियल फ्रॉड असा पुढे होण्यापासून टाळायचा असेल तर मिस्टर अद्वैत चांदेकरांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. त्यांना या गोष्टीची शिक्षा झाल्यामुळे तर हे फ्रॉड परत होणार नाहीत असे वकील जज साहेबांना म्हणतात. याचबरोबर मी माझं ओपनिंग स्टेटमेंट संपवतो. क्यू माय आण त्या ओपनिंग स्टेटमेंट संपवून खाली बसून घेतो. तेवढा जज साहेब म्हणतात, आरोपीचे वकील तर अर्जुन सुभेदार हा आरोपीचा वकील असतो. अर्जुन म्हणतो, थँक्यू लॉर्ड, यू सो मच. माझे वकील मित्र आता जे काही म्हणाले ते मी ऐकलं, त्याचा मी वकील म्हणून आदर करतो. मला मान्य आहे की कौस्तुभ सारडा अशा मोठ्या व्यक्तींबरोबर फ्रॉड झाला, त्यांची फसवणूक करण्यात आली. पण हे लक्षात ठेवायला हवं की जसं कौस्तुभ सारडा एक मोठे आणि रिस्पेक्टेड व्यक्तिमत्व आहे, तसेही मिस्टर अद्वैत चांदेकर हे एक रिस्पेक्टेड आणि मोठे व्यक्तिमत्व आहे. अद्वैत चांदेकरांचं सुद्धा खूप नाव आहे, ते खूप मोठं नाव आहे. त्यांच्याच दागिन्यांवर आजपर्यंत सगळं चालत आलेलं आहे. इन्ना आत्ताच त्यांना खूप सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहे. त्यांना 10 ते 15 अवॉर्ड मिळाले आहेत. हिरासारखा पैलू असणारा व्यापारी असे अनेक पुरस्कार त्यांनी कमवलेले आहेत. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हे सगळं फक्त त्यांच्या कामामुळे शक्य झालेलं आहे. त्यांनी कमवलेल्या विश्वासामुळे झालेलं आहे. त्यांनी ज्या प्रतीच्या कामाची क्वालिटी दिलेली आहे त्यामुळे त्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि हे फक्त मी बोलत नाहीये मेलॉर्ड, मिस्टर अद्वैत चांदेकर यांच्यावर आजपर्यंत फ्रॉडची एक जरी तक्रार असेल तर माझ्या वकील मित्रांनी ती माझ्यासमोर आणावी आणि ते सिद्ध करून दाखवावं. बिना सिद्ध करता ते बोलून नाही दाखवावं. आरोप करणं सोपं असतं मेलॉर्ड, प्रूव्ह करणं अवघड असतं. मला फक्त एवढंच म्हणायचं मेलॉर्ड, कौस्तुभ सारडा यांची फसवणूक झाली असेल तर ती माझी अशी अद्वैत चांदेकर यांनी केलेली नाहीये, ती त्यांनी मुळीतच केलेली. या अद्वैत चांदेकर कोणाची फसवणूक करूच शकत नाही. अर्जुन म्हणतो, आपण सगळे न्यायदेवतेचे निसिंह भक्त आहोत आणि आपलंच ब्रीद आहे की 100 अपराधे सुटले तरी चालतील, कुठल्याही अपराध्याला शिक्षा नको व्हायला, त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा होता कामा नाही, हेच आपलं ब्रीदवाक्य आहे.
माझे आशी अज्ज चांदेकर यांच्यावर फक्त आरोप आहे, ज्यांचा अपराध अजून सिद्ध झालेला नाहीये. त्यांच्यावर फक्त कोठे आरोप झाले दागिन्यांचे, जे दागिने त्यांनी फ्रॉड म्हणून फसवणूक करून मिस्टर सारडा यांना दिलेली आहेत, पण ते अजून सिद्ध झालेल नाहीय मेलॉर्ड. तो फक्त त्यांच्यावरती एक आरोप आहे, त्यामुळे ते फ्रॉड आहेत हे बोलणं चुकीचं आहे. हा फ्रॉड अद्वैत चांदेकर यांनी केलेला नाहीये. यासाठी हे प्रूव्ह करण्यासाठी मला अद्वैत चांदेकर यांची मदत लागणार आहे. तर मी कोर्टाला विनंती करतो तर यांची बेल मंजूर करावी. दॅट्स ऑल माय लॉर्ड. आणि अर्जुन त्याचा ओपनिंग स्टेटमेंट संपवतो. दोघेही बाजू विचार केल्यानंतर जज साहेब विचार करत असतात. जज साहेब त्यांचा निर्णय देतील तेवढ्यातच इकडे कला बघत असते की ते बाबा तिला बघून लपून जातात. कला विचार करत असते की हे बाबा इथे काय करतायत. तेवढ्यातच ते बाबा मनातल्या मनात म्हणतात, ही तर दिनकरची मुलगी आहे, ही इथे काय करते. तिच्या बोलण्यावरून वाटत की ती कोणाला तरी शोधते. ही इथे काय करते, काहीतरी गडबड आहे का, संशयास्पद चाललाय हा कारखान्यात सुद्धा साहेब. पण अचानक कुठेतरी गेलेत. नक्की काय हवं असेल लीला. ते काका दुसरे कोणी नाही तर दिनकरचे मित्र असतात, म्हणजेच तिचे काकासारखेच असतात. तेवढा ते काका मनात म्हणत, लग्नकार्य म्हटले की दागिना हा सगळ्यात आधी घेतली जाणारी वस्तू असते. आता कोणताही सामान्य माणूस दागिना घेण्यासाठी खूप घाबरेल, खूप विचार करेल की दागिने घ्यायचे की नाही. जज साहेब, चांदेकर ज्वेलर्सने केलेली ही फसवणूक काही हजाराची नाहीये, काही लाखाची नाहीये, तर कित्येक कोटी रुपयांची आहे साहेब म्हणतात. आणि मी तर म्हणेल हा प्लॅन एक फायनान्शियल फ्रॉड आहे आणि असे कित्येक लोक या फ्रॉड मध्ये फसले गेले असतील. सारडा एक मोठं नाव आहे, त्यांनी सगळी चौकशी केली म्हणून हे सगळं त्यांच्या समोर आलं. पण असं जर एखादा सामान्य सरळ माणूस असता तर त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी कशा आल्या असतात. मेराड त्यांना या सगळ्या गोष्टी कशा समजल्या असतात. हे आज सत्य आलंय समोर म्हणून तर आपल्यासमोर हा खुलासा झाला आहे की चांदेकर खोटे दागिने देतात. ते सगळे लोक विचार करत असतात की हे काही खोटे आरोप देत आहे. वकील साहेब म्हणतात, त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की हा फायनान्शियल फ्रॉड असा पुढे होण्यापासून टाळायचा असेल तर मिस्टर अद्वैत चांदेकरांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. त्यांना या गोष्टीची शिक्षा झाल्यामुळे तर हे फ्रॉड परत होणार नाहीत असे वकील जज साहेबांना म्हणतात. याचबरोबर मी माझं ओपनिंग स्टेटमेंट संपवतो. क्यू माय आण. त्या ओपनिंग स्टेटमेंट संपवून खाली बसून घेतो. तेवढा जज साहेब म्हणतात, आरोपीचे वकील तर अर्जुन सुभेदार हा आरोपीचा वकील असतो. अर्जुन म्हणतो, थँक्यू लॉर्ड, यू सो मच. माझे वकील मित्र आता जे काही म्हणाले ते मी ऐकलं, त्याचा मी वकील म्हणून आदर करतो. मला मान्य आहे की कौस्तुभ सारडा अशा मोठ्या व्यक्तींबरोबर फ्रॉड झाला, त्यांची फसवणूक करण्यात आली. पण हे लक्षात ठेवायला हवं की जसं कौस्तुभ सारडा एक मोठे आणि रिस्पेक्टेड व्यक्तिमत्व आहे, तसेही मिस्टर अद्वैत चांदेकर हे एक रिस्पेक्टेड आणि मोठे व्यक्तिमत्व आहे. अद्वैत चांदेकरांच सुद्धा खूप नाव आहे, ते खूप मोठं नाव आहे. त्यांच्याच दागिन्यांवर आजपर्यंत सगळं चालत आलेलं आहे. इन्ना आत्ताच त्यांना खूप सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांना 10 ते 15 अवॉर्ड मिळाले आहेत. हिरासारखा पैलू असणारा व्यापारी असे अनेक पुरस्कार त्यांनी कमवलेले आहेत. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हे सगळं फक्त त्यांच्या कामामुळे शक्य झालेलं आहे. त्यांनी कमवलेल्या विश्वासामुळे झालेलं आहे. त्यांनी ज्या प्रतीच्या कामाची क्वालिटी दिलेली आहे त्यामुळे त्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि हे फक्त मी बोलत नाहीय मेलॉर्ड. मिस्टर अद्वैत चांदेकर यांच्यावर आजपर्यंत फ्रॉडची एक जरी तक्रार असेल तर माझ्या वकील मित्रांनी ती माझ्यासमोर आणावी आणि ते सिद्ध करून दाखवावं. बिना सिद्ध करता ते
बोलून नाही दाखवावं. आरोप करणं सोपं असतं मेलॉर्ड, प्रूव्ह करणं अवघड असतं. मला फक्त एवढंच म्हणायचं मेलॉर्ड, कौस्तुभ सारडा यांची फसवणूक झाली असेल तर ती माझी अशी अद्वैत चांदेकर यांनी केलेली नाहीये, ती त्यांनी मुळीतच केलेली. या अद्वैत चांदेकर कोणाची फसवणूक करूच शकत नाही. अर्जुन म्हणतो आपण सगळे न्यायदेवतेचे निसिंह भक्त आहोत आणि आपलंच ब्रीद आहे की 100 अपराधे सुटले तरी चालतील, कुठल्याही अपराध्याला शिक्षा नको व्हायला, त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा होता कामा नाही, हेच आपलं ब्रीदवाक्य आहे. माझे आशी अज्ज चांदेकर यांच्यावर फक्त आरोप आहे, ज्यांचा अपराध अजून सिद्ध झालेला नाहीये. त्यांच्यावर फक्त कोठे आरोप झाले दागिन्यांचे, जे दागिने त्यांनी फ्रॉड म्हणून फसवणूक करून मिस्टर सारडा यांना दिलेली आहेत, पण ते अजून सिद्ध झालेल नाहीये मेलॉर्ड. तो फक्त त्यांच्यावरती एक आरोप आहे, त्यामुळे ते फ्रॉड आहेत हे बोलणं चुकीचं आहे. हा फ्रॉड अद्वैत चांदेकर यांनी केलेला नाहीये. यासाठी हे प्रूव्ह करण्यासाठी मला अद्वैत चांदेकर यांची मदत लागणार आहे. तर मी कोर्टाला विनंती करतो तर यांची बेल मंजूर करावी. दॅट्स ऑल माय लॉर्ड. आणि अर्जुन त्याचा ओपनिंग स्टेटमेंट संपवतो. दोघेही बाजू विचार केल्यानंतर जज साहेब विचार करत असतात. जज साहेब त्यांचा निर्णय देतील तेवढ्यातच इकडे कला बघत असते की ते बाबा तिला बघून लपून जातात. कला विचार करत असते की हे बाबा इथे काय करतायत. तेवढ्यातच ते बाबा मनातल्या मनात म्हणतात, ही तर दिनकरची मुलगी आहे, ही इथे काय करते. तिच्या बोलण्यावरून वाटत की ती कोणाला तरी शोधते. ही इथे काय करते, काहीतरी गडबड आहे का, संशयास्पद चाललाय हा कारखान्यात सुद्धा साहेब, पण अचानक कुठेतरी गेलेत. नक्की काय हवं असेल. लीला ते काका दुसरे कोणी नाही तर दिनकरचे मित्र असतात, म्हणजेच तिचे काका सारखेच असतात. तेवढा ते काका मनात म्हणत